मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बघा जातीभेद कसा केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. महारमाग गावाच्या बाहेर ठेवला होता. कोण? महारमाग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. बघा कसा जातीभेद केला होता. त्यामुळे बघा जातीभेद कसा केला होता. महारमाग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. मग काय? शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. कुणी आणलं? शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. खरंच बरं, आम्हा गरिबाची कधी कुठंच किंमत नव्हती आणि त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. बघा, आम्ही त्यांच्या लोकात बसूही शकत नव्हतो. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. म्हणजे आम्ही त्यांना साधं बोलूही शकत नव्हतो. त्यामुळे बघा आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. आता संविधानामुळे आमची किंमत वाढते. मग काय? शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. कुणी आणलं वर? बाबासाहेबांनी. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी. कुणी? त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी. पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. आता यांनाच आमची आता वाटते भीती. का भीती वाटते? शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती याच भारताच्या दरबारात.